तर नमस्कार मंडळींनो, तुम्ही म्हणाल की मी टॉवेल बनवून हिरो बनून कुठं चाललो आहे. तर ह्याचं कारण तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. तर याचं कारण म्हणजे आमच्या वाडीत जे शेत आहे त्याची भातजोडणी तर पूर्ण झाली होती. तर फक्त आता जे गवत उरलं होतं ते आमच्या घरी न्यायचं होतं. तर पप्पांनी एका बाजूला भाताचे पेंडे बांधायला सुरुवात केल्यानी सोबत आई पण होती. तर हे बघा, भाताचे पेंडे ते बांधून झाले होते. आता हे थांबवण्याचं काम माझ्या अंगाशीच येणार होतं. तर एका बाजूला घरातील काकीन पण आमच्या भाताची कापणी करायला सुरुवात केली होती. यंदा पावसानं असा जोर धरला नव्हता की सगळ्यांचीच भात कापणी लांबणीवर गेली होती. तर जसा पाऊस कमी झाला तशी काकीने भात कापणीला जोर धरला नव्हता. त्याचप्रमाणे वाडीतील लोकांनी देखील आपली भात जोडणी सुरुवात केली नव्हती. पाऊस गेल्यामुळे लोकांची एकदम घाईच झाली होती. कधी एकदा त्या कामातून सुटतो असं झालं होतं. पप्पानी तर भारे बांधून मस्तपैकी बांधावर ठेवला नाही आणि आपल्या कामाला गेले. पण हे भारे मलाच माझ्या डोक्यावर घेऊन मला न्यावं लागत होते. तर हे भारे घेऊन आमच्या अंगणवाडीजवळ मला न्यायचे होते. ते भारे शेताकडनं आणून वरती घराकडे न्यायची माझ्यात काय ताकद राहिली नव्हती. म्हणून आम्ही गाडी करून न्यायचे ठरवले. हे भारे नेऊन नेऊन तर माझी हालत खराब होत आली होती. कधी एकदा जे भारे पूर्ण होतात असंच झालं होतं. बहुतेक आज मी काम करतोय हे सूर्याने देखील बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यानं ऊन पण आज ना जबरदस्तच पाडलं नव्हतं. तर मंडळीनं हे गवत न्यायचं काम मला करायला लागणार होतं, त्यात काही शंका नव्हतीच. फक्त तुम्ही माझ्यासाठी एवढंच करा, ते म्हणजे माझ्या चॅनलला लाईक करून शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.